कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, हे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भलती याभावे शरण जाता भेटे, 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 पाडितासे तुटी जन्म व्याधी, तासे तुटी जन्म व्याधे, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, पाडितासे तुटी जन्म व्याधे, पाडितासे तुटी जन्म व्याधे, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, विडोबार कुमार, आला बसलेले मंडळी जाळी, हा विडोबार कुमार, जय जय हो बार कुमाई, जय 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 विडोबार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बा हो बा हो बा हो बा हो बा हो बा हो बा, हा टाळी जोरात वाजवा टाळी, हा टाळ
पकवास ताळी टाळ पकवास खबा 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 रखुमाई कृपाळू उदार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कृपाळू उदार कृपाळू उदार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कृपाळू उदार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार कृपाळू उदार कृपाळू उदार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कृपाळू उदार नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे याती न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाह्या दे न पाह्या दे कुळाचा विचार न पाह्या दे
भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञाना भक्त करुणाकर नानाबाई 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 भक्त करुणाकर नानाबाई भक्त करुणाकर नानाबाई भक्त करुणाकर नानाबाई नानाबाई भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानाबाई
विनकरी चला विनकरी विको द्या थोडंसं विको द्या विको विठ्ठला प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे आणि तुम्हा आम्हा संतांपैकी आणि तुम्हाला ज्ञात असणारे आणि सर्वांना आवडते असे संत एकनाथ बाबांचा अभंग आहे आणि अभंगामध्ये बाबा सांगतायत ए कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. मी ज्यांचं वर्णन करतोय त्यांचं वर्णन साधं नाही. या जगाच्या पाठीवरती ज्यांचं वर्णन करावं अशी योग्यतेची माणसं आहेत आणि असे संत आहेत. अशा संताचं वर्णन एका भक्ताचं वर्णन एक भक्त करतायत. हे आज एकनाथ महाराज म्हटलं की आम्हाला शांती आठवते. शांतीचं प्रतीक म्हणजे एकनाथ बाबा आहेत. येऊन अंगावरती किती वेळा ठुंकावा सर्वांना ज्ञात आहे आणि काय करावं प्रसाद देऊन मुक्त करावा. एवढं सामर्थ्य ज्या संतांमध्ये, एवढी शांती ज्या संतांची, ते संत वर्णन करतायत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. वर्णन करताना कोण कोणाचं वर्णन करतंय हेही महत्वाचं असतं. महिला मंडळ, पुरुष वर्ग, वर्णन करताना कोण कोणाचं वर्णन करतंय हेही महत्वाचं आहे. ज्याचा अधिकार नाही, ज्याला चाल कळत नाही, त्यांनी गायकाकडे हात करून म्हणा वा काय चालू म्हणलं देवा. त्यांना अधिकार नाही. आणि ज्याला पकवासातलं काहीच कळत नाही, काय पकवास वाजवलाय अमोल बुवानं, वर्णन करणारे अधिकार संपन्न आहे. आणि ज्यांचं वर्णन करतात ते साधेत का? ज्यांचं वर्णन करतायत ते तर जगाचे माऊली आहेत. आज आम्हाला माऊली शब्द पुरुषालाही वापरतात. माऊली, पुरुषाचं नाव माऊली. आईला आपण काय म्हणतो? माऊली. या जगाच्या पाठीवरती एका संतांनी एका नावाला एक उपमा प्राप्त करून दिली, माऊली, जे कुठेही वापरलं जातं. स्त्रीवचनी, पुल्लिंग,
हा सगळीकडे वापरलं जातं. अशा माऊलीचं वर्णन आज एकनाथ बाबा करताय. मला ज्ञात आहे, मी हाच अभंग घेतलाय. पण विशाल महाराज सकाळी मी जेवण केलं, महिला मंडळ उदाहरण देतो. सकाळी मी जेवण केलं, पण इथं आल्यानंतर पुन्हा जेवण केलं. कशासाठी? महाराज म्हणले तुला लय भूक लागली असेल. नाही, भूक नव्हती लागली, तसं आज लय बोलायचं होतं म्हणून जरा रिकामच होतं, पण तरी जेवाय बसलो. का? सकाळी जेवलोय, संध्याकाळी जेवायची गरज काय? जगण्यासाठी खाणं महत्वाचं आहे. तसं आम्ही जीवन जगत असताना संतांचं चरित्र आमच्या कानावरती पडावं हे तितकंच महत्वाचं आहे. विठ्ठल संतांचं चरित्र काल ऐकलं तरी गोड वाटतं, आज ऐकलं तरी गोड वाटतं, उद्या ऐकलं तरी गोड वाटतं. काही दिवसापूर्वी 2016ला झिंगाट आलं. झिंगाट आज आम्हाला झिंगाट लावलं की कानाला आंबाट होतं. हे झिंगाट ऐकू वाटत नाही आता. आणि काही दिवसापूर्वी धुरंधर आला. धुरंधर नुसतं तुडतुड. धुरंधर आला. धुरंधरची 4-5 गाणी इंस्टाला नुसती फिरायची. एका महिन्यानंतर त्याचा ट्रेंड संपला. पण आज 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायांनी रूप पाहता लोचनी घेतला होता. आजही माझ्या कीर्तनाला मी तोच घेतला. सुरुवात करताना कधी आमच्या कानाला कडू लागला का? का नाही बरं? संतांचं चरित्र कालही गोड आहे, आजही गोड आहे आणि उद्याही गोड आहे. उदाहरण देऊ, एक कापूस घ्या. कापूस, महिला मंडळ, एक कापूस घ्यायचा. तुम्ही घरामध्ये जास्त वावरता म्हणून तुमच्याकडे सांगतो. एक कापूस घ्या, पाण्यामध्ये वला करा आणि तो पिळून काढा. पिळून किती जरी पिळला विशाल महाराज, त्यातलं पाणी निघत नाही. आमच्या आयुष्यातून किती वेळा संत बाहेर काढा, संत आमच्या आयुष्यातून बाहेर निघतच नाहीत. आणि संतांच्या आयुष्यातून किती भक्ती बाहेर काढा बापू, संतांच्या आयुष्यातून किती भक्ती बाहेर काढा. भक्ती संत हे काय? एक जोड आहे, जोड. आणि जर संत नसतील तर भक्ती नाही. म्हणजे त्या कापसातलं आपण पाणी काढू शकत नाही, तसं संतांच्या आयुष्यातली भक्ती बाजूला काढू शकतो का? नाही. चला दुसरं उदाहरण. आपण कापूस घेतला, कापूस, आणि कापसाला वारं सोडलं. जसा आकार द्यायचा तसा आकार त्याचा तयार होतो. म्हणजे आपल्याला त्या कापसापासून मोर बनवायचा आहे. मोर बनतो. आपल्याला कापसापासून काय काय चांगलं बनवायचंय ते बनलं. ते कशापासून? कापसापासून. तसं संतांचं आयुष्य आहे. कुठून कसं बी फुलवा, इकडून हवा मारा, भक्ती आहे. इकडून हवा मारा, भक्ती आहे. कुठून कसंही वळवा, संतांच्या आयुष्यातली भक्ती ही कधीच वजा होत नाही. म्हणून जसं की कापूस फुलल्यानंतर छान दिसतो, तसं कीर्तनकारांना कीर्तनामध्ये संतांचं चरित्र जर घेतलं तर कीर्तन अजून फुल. विटे ऐसे सुख नवे भक्ती रसा, विटे ऐसे सुख नवे भक्ती रसा, पुढता पुढते आस सेवावे, सेवावे, पुढता पुढते आस सेवावे. विटे सुख नवे भक्ती रसा, विटे सुख नवे भक्ती रसा.
काढू शकत नाही संतांच्या. तिसरं उदाहरण, कापूस आम्ही तयार केला, त्याच्यापासून दोरा तयार केला आणि त्या दोराला आम्ही सुई जोडली. सुई, लक्ष द्या, सुईला दोरा जोडलाय. तो दोरा किती कपड्यांना जोडून ठेवतो, किती कापडांना, कितीतरी कापडांना. तसं आमच्या आयुष्यातले संत आहेत. संतांच्या आयुष्यातून कितीही भक्ती बाहेर काढा, पण संतांची भक्ती, संतांनी केलेली भक्ती, संत चरित्र नेहमी आम्हाला एकमेकाला जोडून ठेवतं. आजच्या अभंगामध्ये तसंच आहे. ज्यांनी वर्णन केलंय ते एकनाथ महाराज आहेत आणि वर्णन करतायत त्यांनी अनुभव आहे. हे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. असा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर आहे. तुमचा, जगाचा, दुसऱ्याचा नाही, माझा आहे. माझं एखाद्याला कोण म्हणतं माहितीये? तो मुलगा माझा आहे, ती मुलगी माझी. माझं कोणाला म्हणायचं हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. माझं कोण असतं? विशाल महाराज, तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये माझं आम्हाला अजून कोण कळलं नाही. विठ्ठल ठाल विठ्ठल 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 विठ्ठल. माझं कोणाला म्हणायचं ते मी पुढे जाऊन सांगणार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. कोणी जरी आलं ज्ञानोबायापाशी, तिथं जात वेद कुळ काहीच विचारलं जात नाही. जात वित गोत कुळ शिळ मात, भजे का त्वरित भाव नाही, काही विचारलं. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी, आणि पाडीत असे तुटी जन्मव्याधी. एकदा शरण गेलं कसंही जावा, चांगल्या मनानं जा, वाईट मनानं जा. भलतिया भावे, भलत सलत्या भावनेने जरी गेला. शरण जाता भेटी, पाडीत असे तुटी जन्मव्याधी. तुम्हाला आयुष्यातून, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचं काम हे माझे माऊली करतात. ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर. तुमच्या आयुष्यातले जर तुम्हाला जन्म मरण चुकवायचं असेल तर ज्ञानोबरायांच्या नामाचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाबाई ही अनाथांची माय आहे. साधकाचा माय बाप
दर्शने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शने हरिता साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शने हरिता सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा आवाज वाढवा त्यांचा हॅलो एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. वा. अजून अभंगचा भावार्थ सांगतोय म्हणून शेवटच्या चरणामध्ये एकनाथ बाबांना म्हणायचंय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई विठाला विठाला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. परत उद्या म्हणाय नको कुमार महाराज अभंगाकडं गेलच नाहीत, तसं अभंगाकडं कुमार महाराज गेले ते म्हणून अभंग आणलाय. आज तिसरा दिवस आहे अखंड हरिनाम सप्ताह. स्थळ दत्त मंदिर, महात्मा फुले नगर, इंदापूरच्या वैभवामध्ये एक वैभव पडलंय. विशाल महाराज सर्वत्र ठिकाणी आपल्याच सप्त्याची काय चालू आहे चर्चा. एकाच नावाची चर्चा, आमचा महात्मा फुले नगरचा सप्ताह. आणि सप्त्यासाठी तुम्ही महिला मंडळ पुरुष वर्ग एकदा तुमच्याच सप्त्यासाठी तुम्ही कडकडून टाळ्या वाजवा, जरा जोरात वाजवा. बास बास बास. परत उद्या हाताला गटा आलं की मला बोलसाल, कमी वाजवा टाळ्या. आणि आज तिसरा दिवस धर्मनाथ बीज व गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आज तिसरा दिवस. पारायण रोज चालू आहे, गाता भजन रोज चालू आहे. आणि या सेवेसाठी आज माझा तिसरा दिवस आहे, पण या सेवेसाठी आवर्जून उपस्थिती ज्यांची आहे ते महाराष्ट्रातील संगीत अलंकार, संगीत विशारद,
आणि वारकरी परंपरेमध्ये ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलंय असे आमचे प्रथमेश दादा मोहिते. आवाज काय असतो ना, मी कधी कधी माझ्या कीर्तनामध्ये विशाल महाराज सांगत असतो. आणि आज जरा पुरुष वर्ग महिला मंडळ मला जरा वाढल्यावनी होते का माहितीये का, इकडे विशाल महाराज थांबले ते. पण असू द्या, आता गुरु समोर कीर्तन करायचं म्हणजे पण हाय तेवढी ताकद. आता चुकलं बिकलं तर परत सांगा, लगेच सांगणार. पण असो, प्रथमेश महाराज या ठिकाणी आळंदीची माणसं काय असतात तात्या, आळंदीच्या माणसांच्या चेहऱ्यावरचं तेज काय असतं हे जर बघायचं असेल ना, तर एकदा आळंदीमध्ये शिकणाऱ्या पोरांचे चेहरे बघा. आमची करापलेली तोंड परपंचाच्या, नाही खरं खरं सांगतोय दादा, नाही आमच्या चेहऱ्याकडे बघितलं, कुणाला एखाद्याला म्हणलं आमच्या चेहऱ्याची पप्पी घे, नाही पप्पी घ्यायचं ती का माहितीये का, आमच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं. पण महिला मंडळ पुरुष वर्ग त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत उभे राहिलेली जी आळंदीची पोर आहेत ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. इकडं आमचे मोहिते महाराज आहेत, पलीकडं विनय महाराज आहेत आणि इकडे प्रसाद दादा आहेत. यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, पकवाजवाल्याचं एकदा तोंड बघितलं की असं वाटतंय त्यांचा फोटो घ्यावा खिशात टाकावा. वा, म्हणजे अशी माणसं त्या अभिनय क्षेत्रात लागतात. कशात? चुकून इकडं नंबर लागलाय बाबाचा, काय हिरोपेक्षा पुढं दिसतो यू. आता काय अमोल महाराज, आता आम्ही आळंदीला सोबतच होतो, तसं ते अजून आळंदीतच आहेत, पण आम्ही लवकर सोडली, आमचं थोडं पाप आडवं आलं. पण अजून आळंदीत आहेत तुम्ही, आम्हाला अभिमान आहे. आम्ही जिथं जिथं जातो, तुमचं नाव जेव्हा वाचलं आणि जेव्हा तुमच्या सप्त्यातल्या लोकांनी सांगितलं ना, या सप्त्यातल्या की प्रथमेश महाराज गायलाय, मन भरून आलं, कारण माझा सखा इथं भेटणार आहे. सखे हरिजन भेटतील, इथं आल्यानंतर भेटी गाठी पडतात. आणि पुरुष वर्ग महिला मंडळ कीर्तन म्हणजे काय माहिती का तुम्हाला, एकमेकावर एकमेकांनी केलेला प्रेमाचा संवाद म्हणजे कीर्तन. नाहीतर एखाद्याने यायचं, काय सांगतोय र, काय सांगतोय र, आणि त्याला विचारलं बाबा कळालं का कीर्तन, काय येत ना. कीर्तन ऐकत असताना हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, यालाच तर कीर्तन म्हणायचं. आणि विशाल महाराजांच्या हाताखाली लय पोरं शिकून गेली. लय पोरं, मी बी तिकडच त्याच तालमीतला पठ्ठ्या, त्यांच्याच तालमीतलाय, लय पोरं शिकून गेली. पण विशाल महाराज आजही मला म्हणू वाटतं, इंदापूर तालुक्याचं खरं वारकरी भूषण आणि वारकरी रत्न जर कोण असतील तर विशाल महाराज वाघमारे. दुसऱ्याला मोठं करायला बी स्वतःचं मन मोठं लागतं. काय म्हणणं आहे तुमचं? क्या बात आहे. हे लिच्या पिच्याचं काम नाही. आम्हाला 1 तारीख आली ना, महिला मंडळ पुरुष वर्ग शेवट 2 मिनिटं घेतून अभंगाकडे वळतो. नियोजक मंडळी आमच्याकडे 1 तारीख आली ना, आम्हाला सुड वाटत नाही. पण या बाबानं आत्तापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये 5 ते 6 कीर्तन करता तयार केली. वाटत नाही त्यांना तारका मला याव्या त्या का उभी केली. आज ओंकार महाराजांचे वडील बी समोर आहेत, उभी केली का नाही. आणि वारकरी, मी इंदापूर तालुक्याचं वैभव मी आवर्जून म्हणलो, पलीकडल्या बाजूला प्रसाद दादा पाटील आहेत. इंदापूर तालुक्याच्या वारकरी भूषणामध्ये ज्यांची भर पडली आणि ज्यांचा आवाज गोड आहे, ज्यांची उंची गोड आहे, कधी कधी त्यांच्याकडे बघताना मला असं बघावं लागतं. पण तेवढ्याच उंचीचं वजन आणि तेवढ्याच उंचीचं गायन ज्यांचं आहे, त्यांचं नाव प्रसाद पाटील आहे. या बाजूला खुर्चीवरती तुम्हाला दिसणार नाही, पण तो पडद्यामागचा कलाकार आहे. मग सुनील महाराज जगताप अवसरीचे महाराज आहेत, त्यांना देखील धन्यवाद. बरीच मंडळी आल्यात, आता मी काही जास्त वेळ लावत नाही. आणि माझी विनंती आहे, सप्ताहाचे नियोजक मंडळी, सर्व तरुण मंडळ, तुम्ही जरा पुढे या. मला जरा आज तुम्हाला बोलायचं आहे.
या पुढं विठ्ठल ढाल ढाल अखंड हरिनाम सप्ताह 26 वर्ष पूर्ण झाली. 26 वर्ष पूर्ण झाली. आज आमच्या घरामध्ये एखादं वर्ष श्राद्ध घालायचं म्हटलं की आम्हाला पुढल्या वर्षी घालू वाटत नाही, खरे खोटे. पण 26 वर्ष काल्याची पंगत ज्या घरानं घेतली आणि ज्या घरानं आतापर्यंत 26 वर्षामध्ये काल्याची पंगत घातली, नलवडे परिवार, एकदा नलवडे परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे माणसाच्या अंगामध्ये दानत असावं लागतं, दानत. हे कोट्यांची प्रॉपर्टी आमची, पण आम्हाला 10 रुपये खर्च वाटत नाही. गेली 26 वर्ष झालं निस्वार्थपणे काल्याची पंगत ज्यांची आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं नियोजन होतं, असा नलवडे परिवार आहे. त्यांना देखील धन्यवाद. म्हणजे माझं आज मी बोलतानाच नियोजक मंडळींना बोलले, माझं आज काम तुमचं काय माहिती आहे का, इंदापूर तालुक्यामध्ये एवढा मोठा सप्ताह आहे, तुमचं वर्णन करायचं, मोठं मोठं पाकिट घ्यायचं, लगेच घरी जायचं. काय तर म्हणजे लई टेन्शन नाही घ्यायचं. हा, आणि ती पाठीमागं बसलेली तरुण पिढी, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, वाजवा टाळी त्यांच्यासाठी. हा, आमच्या खेडेगावांमध्ये पुरुष वर्ग शेवटचे 2 मिनिटं घेतो ना, अभंगाकडे ओळखतो. आमच्या खेडेगावांमध्ये पोरं नियोजन करतात कशाचं, नाही सांगत तिथं, नियोजन करतात आणि म्हणतात हे पट्ट्यानं कसं नियोजन केलंय. नियोजन करायचंय तर कशाचं करून दाखवा, सत्याचं. 7 दिवस नियोजन करायला सुद्धा तशी पुण्याई लागते. आईवडिलाचा आपल्यावरती विश्वास लागतो आणि एवढ्या सोसायटीचा आपल्यावरती विश्वास आहे. पुरुष वर्ग, मागं बसलेली तरुण पोरं, तुम्ही दरवर्षी सप्त्याचं नियोजन करा. काय कमी पडलं तरी ती तालुक्यातलं कीर्तनकार तुमच्या सोबत आहेत, अजिबात काही करायचे नाही, बेचं नाही. टाळ्या एकत आणल्या काय की असू द्या, चला. म्हणून तुम्हाला देखील धन्यवाद. सुंदर असं नियोजन आहे. दत्ताचं मंदिर समोर आहे आणि माझ्या अभंगाला मी आता सुरुवात करतोय, माझ्या कीर्तनाला सुरुवात करतोय. या ठिकाणी एकनाथ बाबा या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगतायत, जगाच्या पाठीवरती एक महात्मा झाला, त्याचं नाव आहे ज्ञानोबा. आमच्या आयुष्यामध्ये आईबाप आहेत. वयाचे 7-8 वर्ष असताना स्वतःचे आईवडील सोडून गेलेत आणि तरी देखील या जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, ज्यांनी स्वतःचा आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत जगाच्या कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य घालवलं. जगाच्या पाठीवरती 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग त्यांना आणावं लागतं, दुसरा वर्ग ज्यांना यावंच लागतं आणि तिसरा वर्ग जे येतातही मनानी आणि जातातही मनानी. या जगाच्या पाठीवर संत असेत जे स्वतः येतात आणि स्वतः जातात. संत येतात जगाच्या कल्याणात, संताच्या विभूती देह कष्टवी ती परोपकारी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. येतो जातो मी देवाचे सांगात, तुका म्हणे गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम. अशा नियोजनामध्ये चालू असणारा हा सप्ताह, ज्ञानोबा यांच्या आयुष्यामध्ये कधी त्यांनी देवाचं नाव सोडलं नाही. जगाने त्रास दिला, लोकांनी त्रास दिला, लोकांनी वाळीत टाकलं. विशाल महाराज तया नमस्कार वारंवार का माहितीये का, तया नमस्कार वारंवार का माहितीये का. या जगाच्या पाठीवरती मतिमंद असणारा रेडा, या रेड्याला बोलवायची ताकद ज्या महात्म्यामध्ये, त्यांना रोज आम्ही नमस्कार केला म्हणून चुकलं काय, चुकलं काय. या जगाच्या पाठीवरती निर्जीव असणारी भिंत ज्या महात्म्याने स्वतःच्या आशीर्वादानं चालवली, स्वतःच्या सांगण्यावरनं चालवली, त्याला रोज हात जोडलं म्हणून आमचं चुकलं काय. तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबा कैवल्याचा पुतळा आहे.
महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं, कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा पुतळा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हे ज्ञानेश्वर महाराज आमच्या आयुष्यामधले असे एकमेव संत आहेत ज्यांच्यापाशी आम्ही आमचं सुख दुःख बोलू शकतो. सांगा दुसरे कोणते संत आहेत ज्यांच्यापाशी आम्ही सुख दुःख बोलू शकतो? योगी पावन योगी पावन योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. असा एक महात्मा आमच्यामध्ये आला आणि आम्हाला अभिमान पाहिजे. ज्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबारायांनी समाधी घेतली त्या पुणे जिल्ह्यामध्ये आमचा जन्म आहे. याच्यापेक्षा महत्भाग्य सांगू, ज्ञानोबा तुकोबारायानंतर आम्हाला जन्म भेटला त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. त्यांच्या आधी जर भेटला असताना आपल्याला असंच मरावं लागलं असतं, पण त्यांच्यानंतर देवात आपण जन्म घेतला, आपण देवाचं नाव ओळखलं. तुम्हा आम्हाला या जगाच्या पाठीवरती आरडे महाराज देवाची ओळख जर कोणी करून दिली, सगळ्यात प्रथम माझे ज्ञानोबाराय आहेत. निवृत्ती दादांना आपलं गुरु मानावं. ज्यांनी आपल्या बंधूंना गुरु केलं त्या गुरूंचा आजचा अभंग आहे. लहान लहान वय आहे, चारी भावंड आहेत, संन्यासाची मुलं म्हणून लोक तिरस्कार करतायत आणि जगानं वाळीत टाकलेलं घर आहे. स्वतःच्या बापाला वाटलं माझ्या या लोकांनी माझ्या मुलांना सांभाळ केला पाहिजे, त्यांना समाजामध्ये वाव दिला पाहिजे, त्यांना वागू दिलं पाहिजे. चित्र डोळ्यासमोर आणा. काय त्या बापाचं काळीज आहे. धर्मपीठासमोर गेलेत आणि तिथं विनंती करतायत, धर्मपंडितांनो, माझ्या मुलांना जगण्याचा अधिकार आहे आणि त्या मुलांना जगण्यासाठी मला शुद्धीपत्र पाहिजे. काय शुद्धीपत्र पाहिजे? शुद्धीपत्रासाठी विठ्ठल विठ्ठल शुद्धीपत्र माझ्या मुलांना मिळावं. धर्मपीठानं सांगावं, शुद्धीपत्र तुम्हाला इथं मिळणार नाही, पैठणी या ठिकाणी जावं लागेल. धर्मपंडितांकडे गेले पैठणी या ठिकाणी.
त्या ठिकाणी मागणी केली, विठ्ठलपंत नाव माझं, माझ्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं, माझ्या 4 मुलांना समाजामध्ये हिंडता यावं, 4 मुलांना समाजामध्ये नाव मिळावं, मला शुद्धीपत्र द्या ना. धर्मपीठांवरती बसलेल्या लोकांनी सांगावं, तुमचा अधिकार नाही आता शुद्धीपत्र मिळवण्याचा, पण शुद्धीपत्र जर पाहिजे असेल तर एक पर्याय आहे. तर काय आहे पर्याय? तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल म्हटल्यानंतर, जर मी देहांत प्रायचित्त घेतलं, विठ्ठलपंतांनी महागारी प्रश्न केला, जर मी देहांत प्रायचित्त जर घेतलं तर माझ्या मुलांना समाजामध्ये वाव मिळेल का? धर्मपीठानं सांगितलं, नक्की भेटेल, तुम्ही एकदा देहांत प्रायचित्त नक्की करा. या आनंदाच्या भरामध्ये विठ्ठलपंत महागारी आले आणि विठ्ठलपंत महागारी आल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर बघतायत तर काय, कुट्यामध्ये 4 मुलं झोपलेली आहेत. ज्ञानेश्वर दादा आहे, ज्ञान दादा आहे, सोपान दादा आहे, मुक्ताई आहे. 4 मुलं झोपलेले, त्या बाजूला त्यांची आई आहे. विठ्ठलपंतांना यायला उशीर झाला. महिला मंडळ, विठ्ठलपंत जसे आले तशी रुक्मिणी माता उठून जाग्या झाल्या आणि रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांना प्रश्न केला, शुद्धीपत्र मिळालं? मिळालं शुद्धीपत्र? पैठणला गेलते, मिळालं आपल्या मुलांना समाजामध्ये वाव? देतील लोक आपल्या मुलांना समाजामध्ये किंमत? एवढे प्रश्न धडा 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 ऐकले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला रडून रडून सांगितलं, रुक्मिणी, धर्मपंडितांनी सांगितलंय देहांत प्रायचित्त घ्यायला लावलंय, तेव्हा कुठं तुमच्या 4 लेकरांना समाजामध्ये फिरता येईल, वाडीतून त्यांना माघारी येता येईल. रुक्मिणी, मार्ग निघलाय, पण एक अडचण आहे. काय ग? देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. चित्र डोळ्यासमोर आणा. आई बाप रात्रीची कुजबूज करतायत. बाप सांगतोय, उद्या सकाळी तू मुलांना जीव घाल, गोडधोड घाल आणि सांग तुमचा बाबा कधीच माघारी येणार नाही, अशा प्रवासाला निघून गेला रे. रुक्मिणी मातेनं सांगितलं, विठ्ठलपंत, मी तुमची बायको आहे, अर्धांगिनी आहे, तुमचं जेवढं दुःख आहे तेवढं निम्म माझं की हो, आणि मला तुमच्या बरं देहांत प्रायचित्त करायला यायचंय. बसलेले मंडळी, बायकोनं नवऱ्याला सांगावं, मला सुद्धा सोबत यायचंय. नवऱ्याचा नाईलाज झाला. 4 पोरं शेजारी झोपलेली आहेत. निवृत्ती दादाच्या जवळ गेलेत. निवृत्ती दादाच्या चेहऱ्यावरून हात फिरवलाय. आईचं काळीज आहे. आई धाय मोकलून रडतीये. विठ्ठलपंत रुक्मिणीला समजावतायत, तुला एकतर येऊ नको म्हणतोय, पण तू येतेय, पण रडायचं बंद कर. 4 मुलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. महिला मंडळ, आमचा 2 दिवसाचा प्रवास असला ना, आम्ही 4 वेळा लेकरांना फोन करतो, जेवला का, झोपला का, उठला का. हे आई वडील जगाचा निरोप घ्यायला निघाले होते, कधीच माघारी येणार नव्हते. अशी आई, असे वडील देहांत प्रायचित्त घ्यायला गेले. देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळ झाली. सकाळचे 6 वाजलेत. सगळ्यात लहान मुक्ताई आली. मुक्ताबाई उठली आणि मोठ्याने ओरडते, आई, आई, आमची 2 वर्षाची मुलगी असावी. महिला मंडळ, 3 वर्षाची मुलगी असावी. सकाळून झोपेतून उठली की पहिली आई हुडकते. माझ्या मुक्ताबाईनं आईला हंबरडा फोडला, पण आई कधी दिसली नाही. अशी आई, अशी आई त्या चौघाच्या जीवनातून निघून गेली होती. निवृत्ती दादानं मुक्ताईला जवळ घेतलं आणि सांगितलं, मुक्ताई, रडू नको, आपले आई बाबा गावाला गेलेत, येतील माघारी. पण त्यांना कोण सांगणार? या जगाच्या पाठीवर असं एक गाव आहे जिथं एकदा कुणी गेलं की माघारी येत नाही. अशा ठिकाणी त्यांचे आईवडील गेले. बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, ध्यान देऊन ऐका. ज्ञानोपरायांनी, निवृत्ती दादांनी, सोपान काकांनी
मुक्ताबाईंनी कसे हाल सोसले असतील आमच्या समोर प्रश्न पडावा. मधुकरी मागण्यासाठी गावामध्ये जावं, मधुकरी झोळीमध्ये घ्यावी ज्ञानोबरायानं, आणि लांबनं एखादा ब्राह्मण यावा, आणि या ब्राह्मणानं घोड्यावरती बसलेल्या ब्राह्मणानं जोरात लाथ छातीत घालावी आणि त्यांना खाली पाडावं. झोळीमध्ये बघावं पीठ दिसतंय, पीठ माती मोल करावं. एवढी बिकट अवस्था तेव्हा ज्ञानोबरायांनी सोसली, आणि ते ज्ञानोबराय जगाचे माऊली झाले. त्या माऊलींच्या समाधी समोर महिला मंडळ कधी गेला तर त्या ज्ञानोबरायांना डोळे बंद करून सांगा, ज्ञाना, पूर्ण जीवन चरित्र माहितीये रे तुझं. कधीतरी आम्हाला असं वाटतं आमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला असता आम्ही जग सोडून निघून गेलो असतो, पण आम्ही आळंदीला देहूला गेलो ना विनय महाराज, तर आम्ही काय करतो, आमच्या घरी नातवंड लहानगी असतात ना, त्यांना खेळणं घ्यायच्या नादी लागतं. कधी आम्ही डोळ्यानं आळंदीची ज्ञानोबरायांची समाधी बघितली का? कधी त्या समाधीला कान लावला का? कधी ज्ञानोबरायांना विचारलं का, ज्ञानोबराय माझ्यावरती कृपा ठेवचाल का? त्या रेड्याला बोलवलं, याच दोन पायावरती चालणाऱ्या रेड्याला कधी बोलवणार? कधी विचारलं का? आम्ही दंग असतो धोत्र घ्यायला, आम्ही दंग असतो कापड घ्यायला, आम्ही कधी ज्ञानोबरायांना विचारलंच नाही. ज्ञानोबराय, हो ज्ञानोबराय, मेलेली माणसं तुम्ही उठवली, मेलेली माणसं तुम्ही जिती केली, कधी आम्ही गेल्यानंतर तुमचा हात आमच्या डोक्यावरती पडेल का? कधी आम्हाला प्रश्नच पडला नाही, आणि कधी आम्ही डोकंच लावलं नाही. फक्त आळंदीला गेलो, लांबनच असा हात केला की निघून आलो. कधी ज्ञानोबरायांना विचारावा, ज्ञाना, माझी तुझी भेट व्हावी. बेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास, गावामध्ये भिक्षा मागितली, जोरात लांबून कोणीतरी आलं, आमच्या छातीत लाथ मारली आणि भिक्षा माती मोल करून टाकली. आम्ही खावं काय? कधी आम्हाला लोकांनी विचारलं? आम्ही आळंदीमध्ये गेलो, आम्ही आळंदीमध्ये इंद्रायणीला पाण्याला हात लावला, ब्राह्मण मंडळी आली आणि त्यांनी बघितलं, संन्यासाची पोरं तुम्ही आमची इंद्रायणी पाठवता? ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्ती दादा, मुक्ताई यांनी हात लावल्यानंतर इंद्रायणी पाठली. ब्राह्मणांनी यावं, संन्यासाच्या पोरांनो, इंद्रायणी पाठवली तुम्ही, चालते व्हा, गावाच्या बाहेर निघून जा. रडत रडत माझ्या ज्ञानोबरायानं देवाला प्रार्थना करावी, देवा, किती रे दुःख, काय चुकलं आमचं? आई बापाच्या पोटी जन्म घेतला ही आमची चूक आहे का? आणि ही जर चूक असेल तर एकदा आम्हाला जीव मारून टाक. ज्ञानोबरायांना गावाच्या बाहेर हाकलून दिलंय. ज्ञानोबराय रडू लागले, महिला मंडळ ज्ञानोबराय रडतायत. कुटियामध्ये निघून गेले आणि निघून गेल्यानंतर दार बंद केलं. संपूर्ण वृत्तांत माझ्या मुक्ताईला कळाला. मुक्ताई दार वाजवते, ज्ञाना,
आपल्याला जगाचं कल्याण करायचंय आणि आपल्याला या जगाचा भार डोक्यावर घ्यायचा आहे. तुम्ही जर असं कुट्यामध्ये निघून गेला तर त्या भक्तांनी काय करावं? जग तुमची वाट पाहतंय. आणि ज्ञानोबा तुम्ही सामान्य आहे, तुम्ही सामान्य अजिबात नाही. ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानोबा ताटी उघडा आणि एकदा बाहेर येऊन बघा. हे जग मोठं आहे. 2 लोकांनी आपला तिरस्कार केला म्हणून स्वतःचं आयुष्य तुम्ही संपवून घेऊ नका. कोण सांगतंय? 3 वर्षाची मुक्ताई माझ्या ज्ञानोबारायला सांगते. हे मुक्ताईला मांड खायची इच्छा झाली. मुक्ताईला मांड खायचंय. विशाल महाराज, मांड खायची इच्छा झाली आणि त्यासाठी एक मडकं लागतं. मडकं मांड भाजायचं म्हणलं की एक मडकं लागतंय. मडकं, आणि ते मडकं हुडकण्यासाठी लहानगी मुक्ताई गावामध्ये गेली. गावामध्ये मडकं मागू लागली लोकांना. ए मडकं देता का? मडकं ए छोटं द्या, मोठं द्या. मडकं मागते. मडकं कुणी आम्हाला मडकं दिलं नाही. ए घावलं एक मडकं, रस्त्याच्या बाजूला पडलेलं मडकं घावलं. मडकं घावलं महिला मंडळ, पुरुष वर्ग. आणि मडकं घेऊन माझी मुक्ताई कुटियाकडे निघाली. एका ब्राह्मणानं बघितलं. ए मुक्ते, कुठं चालवलंस का मडकं घेतलंय आणि स्वतःच्या पायदळीत उडवलंय. हे एवढं जर दुःख आमच्या आयुष्यामध्ये असतं विशाल महाराज, आम्ही जगाचा विचार नाही, आमचाच विचार करून मेलो असतो. हे मडकं फोडलंय आणि मडकं फोडल्यानंतर रडत 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 माझी मुक्ताई कुटियाकडे आली. कुटियाकडे, ए ज्ञानदादा तुला मांड खायचंय. मांड विदर्भामध्ये एक मांड्याचा प्रकार आहे. मांड्याचा बारीक बारीक विदर्भामध्ये मांड असतं. मांड, ते मांड मला खायचंय. ज्ञानोबारायांची इच्छा आहे. मुक्ताबाई महागारी आल्या आणि ज्ञानोबारायला सांगितलं, ए ज्ञानदादा मला खापर काही भेटलं नाही रे, मला मडकं काही सापडलं नाही. भेटलं होतं ते गावच्या पाटलांना फोडून टाकलं, माती मोल केलं. ज्ञानोबारायांचा पारा चढला विशाल महाराज. आणि ज्ञानोबारायांना वेदना सहन होत नाहीत. राग आला. ज्ञानोबाराय लाल बुंद झाले. ए मुक्ता तुला मांड भाजवायचंय ना? बसलेले मंडळी विचार करा. एका भावाला मांड खायचंय. मांड, आणि मांड खायचं म्हणल्यानंतर योग साधना केली माझ्या ज्ञानोबारायांना आणि स्वतःच शरीर तापवलं. एखाद्या लहान मुलासमोर आम्ही घोडागाडी खेळतो, घोडागाडी, तसे ज्ञानोबाराय बसले आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मुक्ताबाईनं मांड भाजावं. ज्ञानोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे. आज ज्ञानोबाराय सांगायचं म्हटलं तर आयुष्याचे आयुष्य जातात. ज्ञानोबाराय कळायचे म्हटलं तर आयुष्याचे आयुष्य जातात. ऐसा साधू देखेला नयनी. ज्ञानोबारायांचा सारखा साधू पुन्हा दिसणे नाही. आणि असा साधू तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये 100-150 किलोमीटर वरती आहे. आणि आम्ही जाऊन काय करतो? आम्ही जाऊन तिथं खरेदी करतो. खरेदी ट्रॅक्टर आणतो. ट्रॅक्टर लहान बाळाला खेळाय. कानातला आणतो, डोळ्यातला आणतो, नाकातला आणतो. माझी हात जोडून विनंती महिला मंडळ, पुरुष वर्ग,
देवाला जरूर जा, आळंदी देहूला नक्की जा, पण आळंदीमध्ये गेला की डोळे भरून माझ्या ज्ञानोबाची समाधी बघा. ते सुख तुम्हाला एकदा मिळालं ना, तुम्ही अजिबात विसरणार नाही. का सांगतोय माहितीये? माझं उदाहरण घ्या. तुमच्या समोरचा पोरगा आहे, हा तुमच्या समोरचा आहे. ज्ञानोबरायांच्या समाधीची रोज जर सेवा केली, ज्ञानोबरायांचं दर्शन जर रोज घेतलं, प्रथमेश महाराज ज्ञानोबरायांच्या समाधी पुढे रोज डोट तया नमस्कार वारंवार असं जर केलं तर काय होतं? हा कीर्तनकार घडतो. फक्त आळंदी क्षेत्रामध्ये 7 वर्ष मी घालवलेला पोरगा आहे आणि ज्ञानोबरायांच्या कृपेमुळं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज कीर्तनकार होतोय. अरे कधीतरी या पोरांकडे बघा, कधीतरी वाजवणाऱ्याकडे बघा, कधी कधी गाणाऱ्यांकडे बघा, तुम्हाला समजेल ज्ञानोबरायांनी ह्यांच्या जीवनामध्ये काय दिलं. तर हे दिलं. कुणालाही पुढे येऊन म्हणता येत नाही, कुणाला इथं 2 तास उभा राहून बोलता येत नाही. एवढी जर कृपा कुणाची, एवढं जर कृपाळू कोण आहे, एवढं जर चांगलं कोण आहे आणि एवढं जर महात्म्य कुणामध्ये असेल तर ते माझ्या ज्ञानोबरायामध्ये, ते महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. एकनाथ बाबा म्हणले, तो जो आळंदीमध्ये बसलाय, जो समाधीस्थ आहे, तो कृपाळू आहे, उदार आहे. नुसता कृपाळू उदार नाही, तो माझ्या अंतकरणामध्ये आहे. तया नमस्कार वारंवार. ते काय करतात तर आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर पापी तापी जड निर्बुध सगळ्यांना काय करतात, आपलंसं करतात. त्यांची जात वेद कुळ शुद्ध काहीच बघत नाही. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. म्हणून महिला मंडळ पुरुष वर्ग, माझी विनंती आहे, ज्ञानोबरायांचं अभंग आहे आणि ज्ञानोबरायांचं मी गेली 1-1.5 तास झालं बोलतोय. सर्वांनी एकदा ज्ञानोबरायांचं भजन करायचंय. हात वरती घ्या. आधी माझ्या पद्धतीने घेतो. घ्या हात वर. तुम्ही घ्या, ह्यांना राहू द्या म्हणलं, तुमचं काय. चला, कुठे जायचं? आळंदीला. आळंद आणि देवाचं नाव घेतो. एकदा मोठ्यानं टाळी वाजवायची आणि ज्ञानोबरायानं ज्या देवाची भक्ती केली त्या देवाचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन. विडोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. इको द्या, इको. विको द्या, विको. विठोबा. हॅलो हरे हरे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बारीक बारीक वाजवणार आहे. गाडी जोरात. जय जय रखुमाई. हा 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 हा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल सिंगार रे रखुमाई. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. महिला मंडळ पुरुष वर्ग, माझ्या गळ्यात एवढा भला मोठा हार बघून तुम्हाला आनंद झाला असेल. बुवा कसं कीर्तनात वजन सहन करत असेल उभा राहून काय माहिती, माझ्यापेक्षा जड झाला त्यो. तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. आणि खरं सांगू, गेल्या काही दिवसापूर्वी माझी तारीख घेताना त्यांनी मला फोन केला आणि कुमार महाराज, मी खरी परिस्थिती सांगतोय, आता नारदाच्या गादीवर काय खोटं बोलायची गरज नाही. मला फोन केला, कुमार महाराज तुमचं कीर्तन घ्यायचं आहे. आणि आमच्यातल्या काही मंडळींनी तुमचं कीर्तन इकडं ऐकलं तिकडं ऐकलं आणि त्यांची इच्छा आहे कीर्तन घ्यायची. ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला ना, ऊर भरून आला माझा. जगानं कौतुक करणं वेगळं आणि आपल्या माणसानं आपलं कौतुक करणं वेगळं असतं. तुम्ही सर्वांनी माझं एवढं कौतुक केलंय. बाहेरच्या तालुक्यामध्ये लोक मोठी मोठी हार घालत्याल, डोक्यावरती फुलं टाकत्याल, शिवाता त्याचा आनंद नाही. पण आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये लोकांनी एवढा सन्मान करावा याच्यापेक्षा मोठं काय आहे. कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो, जीवनामध्ये आम्ही कमवलंय काय, तर हे कमवलंय विशाल महाराज. जीवनामध्ये हे जर एकदा कमवलं ना, आणि असे जर हार तुमच्या पोरांच्या गळ्यामध्ये पडावे असे वाटत असेल ना महिला मंडळ पुरुष वर्ग, तर एकच काम करा, एकच काम करा, आपल्या पोरांना चांगले संस्कार द्या.
एकदा जर का मुलांना चांगले संस्कार मिळाले आणि एकदा जर का तरुण पिढी सुधारली तर काहीच करायची गरज पडत नाही. नलवडे दादा, उमेश दादा, मी दुपारी यांना कॉल केला आणि दुपारी विचारलं सप्त्यामध्ये असं विशिष्ट काय सांगायचं का? सांगावं लागतं ना की काय अडचण असेल, कोणी व्यसनी असतील, काही तर काय वेगळं काय बोलायचं का, कोण वाम मार्गाला गेलंय का? नाही, खरंच विचारलं मी बरं का त्यांना. आणि विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं अख्ख्या सोसायटीमध्ये जेवढी पोरं आहेत ना एकही पोरग व्यसन करत नाही. वाजवा त्यांच्यासाठी टाळी. हे जीवनामध्ये दोन गोष्टी कमी करा, दोन पैसे कमी कमवा, पण जीवनामध्ये व्यसन जर नाही ना केलं तर पोरं अशी चांगली दिसतात, एवढी सुंदर दिसतात. आणि जर पोरांनी व्यसन नाही ना केलं तर एवढा मोठा सप्ताह उभा राहतो. आरडे महाराज बरोबर का? एक पोरांनी ठरवलं ना एकदा, तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात, एकदा तरुणांना ठरवलं तर सगळं होतं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं आईचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि आईच्या पोटी एकदा जन्म घेतल्यानंतर त्या आईनं जे स्वप्न सांगितलंय ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं, जीवाची बाजी लावली. हे जर तुम्हाला वाटत असेल आपल्या पोरानं करावं तर पोरांना योग्य ते संस्कार द्या. सांगतो पुढं, त्या अगोदर हे जर सांगून जातो. आता एवढा मोठा हार मला सहन होत नाही हो बंटी दादा, एवढं मोठं प्रेम मला आजपर्यंत कोणी दिलं नाही. एकदा कीर्तन होतं विशाल महाराज करमाळ्याकडे होतं, मागल्या 2 महिन्यापूर्वी करमाळ्याकडे होतं. त्यांना काय माहिती कीर्तनकार होय संग्राम, त्यांनी युट्यूबला बघितलेला कुमार महाराज शिंदे, त्यात कुठं कळतंय बुट काय उच आहे काय. बघितला कीर्तनकार निसता युट्यूबला, आणि युट्यूबला कीर्तनकार बघितला महिला मंडळ. काय सांगायचंय तुम्हाला, या विण्याला तर मोठा हार आहे, त्याच्यापेक्षा बारका मला फास बसायसारखा हार आणला, काय सांगू तुम्हाला. आणि मोहळला कीर्तन झालं बंटी दादा, मोहळला त्यांनी तर कुठं बघितलं कीर्तनकार, त्यांनी नुसतं युट्यूबला सर्च केलं घावलं. आता ती कावळा हातामध्ये आंधळ्याच्या कावळा सापडावं तशी माझी परिस्थिती. कुठं कुठं वर स्क्रोल करता करता माझं कीर्तन दिसलं, मग लोक तारखा देतात. अशी आवर्जून येत नाही माझ्याकडे कोण. मग तिथं बी तसं झालं, मोहळला मला बोलवलं. त्यांना काय माहिती कीर्तनकार कसा आहे, त्यांनी कुठं बघितलंय. हार आणला उमेश दादा, हार इथनं घातला, 2 पाय 2दा कुमार बसली एवढा मोठा हार घातला. त्यांना काय माहिती कीर्तनकार केवढा आहे. पण असो, त्यांना वाटलं लय बोलतंय म्हणजे लय उंच असेल, ही कमी बोलतं, ही कमी उंचीला कमी पण बोलतं, त्यांना कोणी सांगायचं. म्हणून असं प्रेम तुमचं माझ्यावर, एकदा जर का तुमचं आईवडिलांचं प्रेम जर तुमच्यावरती असेल आणि आईवडिलाला जर वाटत असेल आमचा मुलगा चांगला व्हावा, निर्व्यसनी व्हावा, तर त्यांना एकच शिकवायचं, धर्म. धर्मासाठी माझ्या छत्रपती संभाजी राजानं स्वतःच्या जीवाचं रान केलंय. काल ज्यांचा संभाजी महाराजांचा राज्याभिषेक घडलाय, कोण होता राजा, कुठला होता राजा, किती वर्ष झाली त्यांना, आणि आज हे आमच्या मनामध्ये त्यांचं नाव आहे. का तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आम्ही गेल्यानंतर 10 दिवसांना आमचं घरदार नाव घेत नाही, पण 700-750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबा तुकोबाला जाऊन आजही मोठ्या प्रेमानं आम्ही त्यांचं नाव घेतो. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि त्या आईने एक पोरगा जन्माला घातला. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 जी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. हे आनंदानं नाचत होती प्रजा, हे आनंदाने नाचत होती प्रजा, हे जनता मानत होती जाणता राजा, सारी जनता मानत होती जाणता राजा. हे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी
बोललं नव्हतं कुणी म्हणा, पण आपोआप आमच्या तोंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जे येतं अशी कीर्ती माग निर्माण झाली पाहिजे. माझा राजा जिवंत होता ना महाराज, तोपर्यंत अख्खा दिल्लीचा दरबार त्यांच्या समोर येऊन झुकत होता, एवढा माझा राजा मोठा होता. कितीतरी सैन्य सोबत घेतलं. आम्हाला सगळ्यांना आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. पण तुम्हाला सांगू पुरुषवर्ग महिला मंडळ, आपल्याला 4थीच्या पुस्तकामध्ये फक्त 1.5 पानाचा इतिहास आहे. ही शोकांतिका आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतलाय, त्या महाराष्ट्रामध्ये आमच्या पोरांना शिकण्यासाठी फक्त 1.5 पानाचं पान आहे. एवढा माझ्या राजाचा इतिहास यांनी खाली आणून ठेवलाय. कधीतरी त्या सरकारला तुमच्यामधल्या बसलेल्यांपैकी कीर्तनकारांनी आता जाब विचारायची वेळ आली. माझा छत्रपती शिवाजी राजा कसा होता तर कळू द्या आमच्या या लोकांना. छत्रपती शिवाजी राजाच्या अंगामध्ये वार साधं सुद्धा नव्हतं. अरे घोडा जरी पळवायचं म्हटलं तर ते छत्रपती शिवाजी महाराज बसले ना, घोड्याला चल म्हणावं लागत नव्हतं, घोडा आपोआप पळायचा. एवढा माझा छत्रपती शिवाजी राजा मोठा होता. छत्रपती शिवाजी राजा कोण होता तुम्हाला सांगू? तुकोबारायांचं कीर्तन चालू असावं आणि तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन टाळी वाजवणारा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. धर्माचा मान सन्मान करणारा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. आमच्या आत्ताच्या राजांना कुठं जाणं होत नाही. आमच्या आत्ताची माणसं काय विसरून गेली, परमार्थ विसरून गेली, माझा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास विसरून गेली. पण माझं त्यांना सांगणं, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास बारका नव्ह. कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये 2 तास बोलावं, ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार आहे ना प्रसाद दादा, कधीच थांबली नाही. जेव्हा बाहेर काढायची तेव्हा ती काहीतरी पराक्रम करायची. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया कधी व्हायच्या? अमावस्याला व्हायच्या. आज आम्हाला अमावस्या म्हणलं की आम्ही काय करतो, दारक बंद करून घरात झोपतो. छत्रपती शिवाजी राजांच्या आयुष्यामध्ये लढाया या अमावस्या दिवशी होत्या. आणि तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांना आईवडिलाविषयी प्रेम नव्हतं का? प्रसंग ऐका. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे. माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा अभिषेक झालाय आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलेला राजा बंटी दादा संध्याकाळी घरी आला. संध्याकाळी आईच्या मांडीवरती डोकं टेकवलं आणि आईला म्हणला, आई साहेब तुमचा मुलगा राजा झाला, पण राजा झालेला मुलगा बघण्यासाठी बाप जिवंत पाहिजे होता. एवढा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार आणि आईवडिलाचं प्रेम मोठं होतं. म्हणून असा छत्रपती शिवाजी राजा तुमच्या आमच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जन्मला. इतिहास खूप मोठा आहे. म्हणून चला, वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही. 10 वाजून 7 मिनिटं झाले. ज्या ज्ञानोबारायांचं वर्णन गेली 2 तास झाले आपण करतोय, त्या ज्ञानोबारायांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मनात बीज आहे. गणेश जयंती आहे. तुम्हाला सांगू महिला मंडळ पुरुष वर्ग 2 मिनिटात सुटका मारून जातो. या 15 दिवसामध्ये खूप मोठे मोठे सण झाले. केदार दादा खूप मोठे मोठे सण झाले. ऐका, 12 जानेवारीला माँसाहेब जिजाऊंची जयंती झाली. स्वामी विवेकानंदांची जयंती 12 जानेवारीला झाली. पुढे या, त्यानंतर गणेश जयंती, त्यानंतर धर्मनाथ बीज, त्यानंतर तुकाराम महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, गजानन महाराज प्रकट दिन. किती या 15 दिवसामध्ये. आणि सगळ्यात मोठा तुमच्या आमच्या आवडीचा महिला मंडळ तुमचा सण झाला मकर संक्रांत. लुटाय जात आहे का नाही? म्हणजे ते काय असतं, ती दुसऱ्याची घरं नव, घरं नका, ते लुटायचं असतं ना, ते हाही या परंपरा टिकवा. बाकी तुमच्याकडून काय अपेक्षा नाही. हाही या परंपरा यांनी टिकवल्या का नाही? विशाल महाराज, आपली संस्कृती चांगली चालली म्हणायचं.
आणि लुटायचं वगैरे हे करत जावा. लय बी फॅशनेबल इंदापूरचे तुम्ही राहत जाऊ नका, म्हणजे तुमचा पोरगा म्हणून सांगतो. कारण का आपण काय करतो, ग्रामीण भागात मोडतो आणि ग्रामीण भागामध्ये राहत असल्यानंतर तुम्हाला ती शोभत नाही. आमच्या हॉटेल समोरनं विशाल महाराज त्या दिवशी परवा दिवशी भला मोठा डबा असा, आता वय असेल 45 वय. आता डबा म्हणलं समजलं तुम्हाला, भला मोठा 45 वय. आता 45 वय म्हणजे माझ्या आईच्या वयची बाई, ती आईच्या वयाची बाई. खाली जीनची पॅन्ट, बदक 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 बदक. आलं का? संस्कृती कुठं चालली आपली? म्हणजे कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये हे सुद्धा सांगावं कसं राहावं. का सांगायचं माहिती का? कीर्तनाशिवाय महाराज माणसं दुसऱ्याचं ऐकतच नाही. ती तुम्हाला सांगू, कधीपर्यंत कुणाचं ऐकायचं, कधीपर्यंत कुणाचं ऐकायचं? जोपर्यंत आजार बरा होत नाही ना तोपर्यंत डॉक्टरचं ऐकायचं. जोपर्यंत आपली केस सुटत नाही तोवर वकील साहेब तुमचं ऐकायचं. आणि जोवर घराचं काम पूर्ण होत नाही तोवर इंजिनियरचं ऐकायचं. आणि 2 तास पूर्ण होत नाही तोवर महाराजाचं. सुगरणी. आणि आयुष्याचं कल्याण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतांचं ऐकायचं. का? त्या संतांनी आम्हाला जाग केलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जर देवाची आणि आमची ओळख जर कोणी करून दिली त्यांचं नाव संत. आणि अशा संतांचं वर्णन गेली 2 तास झाला आपण करतोय. म्हणून चला असो, या सेवेसाठी सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले. आणि त्यातली त्यात कुमार महाराजांची सेवा म्हटल्यानंतर जरा लईच जण आले ती आजच्या या कीर्तनासाठी, ज्यांनी आवर्जून शूटिंग या ठिकाणी घेतली. आता बघितलं का, तुमच्या 7 दिवसामध्ये कुणाची शूटिंग नाही, कुणाचीच नाही महाराज, पण पट्ट्याची शूटिंग आहे. दिसाय गोरा पान, खुजा असला म्हणून काय झालं, पण गोरा पान आहे म्हणून शूटिंग वाला आला. तू नका हसू. महाराष्ट्रामध्ये बसलेली मंडळी, आणि मी आवर्जून सांगत असतो हसत जावं. आता बसलेली मंडळी काय सांगितलं कीर्तनात, तेवढं सांगितलं ती तर लय जागेवर ऐकलं होतं. मी अगोदरच म्हणलंय, रोज जीवन केलं ना तरी दुसऱ्या दिवशी जेवाच लागतं. आणि तुकोबार ज्ञानोबाचं चरित्र रोज जरी ऐकलं तर पुन्हा ऐकावंच लागतं. म्हणून माझं तुम्हाला सांगणं, हसत जावा. त्या दिवशी एक बाई कीर्तनामध्ये माझ्या बसली होती. महिला मंडळ नीट आहे का, भिगवणकडे कीर्तन होतं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन. सकाळचं तिला गार लागत होतं. आता सकाळचं आता गारटा आहे ना, लक 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 अशी होत होती. मग वाजवायला आमचे संग्राम महाराज होते. महाराजाला म्हणलं, महाराज ती बाई जरा लईच हालती, बघून या बरं काय झालं. संग्राम महाराज जवळ गेलं, काय होतं या, दातखिळी बसली. कीर्तनात आल्यावर दातखिळी बसती तुझी. कीर्तनामध्ये टाळी वाजवावी, कीर्तनामध्ये भजन करावं, पण आमच्या कीर्तनामध्ये आल्यावर दातखिळ्या बसते त्या. कीर्तन आम्हाला कीर्तनामध्ये आल्यानंतर आम्हाला कीर्तनामध्ये हसावं, बोलावं आणि जरा व्यवस्थित बसावं. काय कीर्तनाला बसला लका. कीर्तन ऐकत असताना विशाल महाराज, आता विशाल महाराजांना लई नाही पटायचं, पण आज पटवून घ्यावं लागेल तुम्हाला. कारण का, वस्तुस्थिती बोलल्यावर लोकांना आवडत नाही. तूप खायला दिलं, रोज रोज दिलं की लोकांना आवडतं का? नाही आवडत. एका दिवशी कटवून राहू देते, पण तूप खाल्ल्यावर शरीर सुधारतंय. तसं इथं कीर्तनामध्ये रोज कीर्तनकार चांगलं सांगणार. 7 दिवस तुम्ही घ्यायचं काम करायचं, घ्यायचं, येऊ द्या. कालच्या कीर्तनामध्ये चांगलं, उद्याचं कीर्तन चांगले, परवाचं कीर्तन चांगले, सगळी कीर्तनं चांगलेत. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबराय आदी करून सर्व संत महात्मे, ज्यांच्यामुळे तुमचा कीर्तन, तुमचा कुमार महाराज महाराष्ट्रभर फेमस झाला, असे यूट्यूबचे राजमुद्रा ग्राफिक्सचे आमचे सहदेव दादा भराडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आयुष्यामध्ये आता सोशल मीडिया लय महत्वाचं झालं. उमेश दादा, तुम्हाला तर चांगलं कळलंय आता हे इलेक्शन मध्ये. उमेश दादा मग तुमचे मेंबर आहेत, चांगलं कळलंय त्यांना सोशल मीडिया लय महत्वाचं आहे. आणि सोशल मीडियामुळे कुमार महाराज कुठं पोहोचले, तर तुमचा पोरगा आज महाराष्ट्रभर पोहोचायचं कारण एकच आहे,
फक्त सोशल मीडिया, म्हणून त्यांना देखील धन्यवाद. समोर आमचे किरकत सर आहेत, नेहमी मार्गदर्शन करतात. कुमार महाराज आज कुठं जाणार आहेत, हळूनी गाडी चालवा, नीट जावा, माघारी आला का, काय खाल्लं काय नाही खात जावा, हे सगळं विचारणार. माझा आई बाप मला कमी विचारतात, पण ती बाबा मला एवढं काही विचारतो, म्हणून ती बी पुढं बसल्यात आहे किरकत सर, त्यांना देखील धन्यवाद. पुढं अमोल राऊत सर आहेत, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. ती एक बाग सांगतो चुटका शेवटचा. पत्रिका छापल्या यांनी, हे समोर बसलेत ना सर, म्हणजे वस्तुस्थिती सांगतोय, नारदा जगादेव खोटं बोलणार नाही. तुमचा वेळ घेतला, तुमचाच कीर्तन कराय, टेन्शन घेऊ नका. पत्रिका छापल्या त्यांनी 200-250 आईच्या वर्ष श्राद्धाच्या विशाल महाराज, आणि आमच्या पंचक्रोशीत वाटायला गेले. 2-4 लोकांनी शिवातात्या सांगितलं, एवढा मोठा खर्च केलाय, भला मोठा मंडप लावलाय, एवढा मोठं सिस्टीम लावली, कीर्तनकार का बुटका ठेवलाय. अमोल दादा म्हणलं लोक, त्यांनी अमोल दादानी मला फोनच केला, पत्रिका वाटतोय ना आपल्या भागातलं मोठं माणूस असं म्हणतोय, काय करू. मी म्हणलं त्यांच्यापासून या बाजूला आणि कीर्तन झाल्यावर सांगा. कीर्तन झालं, शिवातात्या तिथंच त्याच माणसानं खिशातले 1000 रुपये काढले आणि मला बक्षीस म्हणून दिलं. यापेक्षा मोठं काय अजून. म्हणजे व्यासपीठ जर मला तालुक्यामध्ये कुणी उपलब्ध करून दिलं तर या मंडळीने करून दिलं. समोर बसलेत केदार गोसावी, इकडे बाजूला प्रसाद महाराज पाटील, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, आणि जे माझ्यासोबत नेहमी फिरतात आणि ज्यांचा मला आधार आहे, ज्यांच्यामुळे माझ्या तारका वाढतात, संग्राम महाराज उमरे, त्यांना देखील धन्यवाद. या बाजूला सागर दादा साळुंके, आणि या बाजूला जर तुमच्या भागामध्ये 7 दिवस गायला जे दोघं मंडळी आहेत ते अतिशय माझ्या जवळचे आहेत, आणि ज्यांच्यामुळं या कीर्तनाला रंग आला आणि कीर्तन भरून आलं, असा सुंदर दिसणारा आमचे अमोल महाराज पेलमाले, यांना देखील धन्यवाद. नाशिकला 22ला जायचं, यायचं का तुम्हाला. नाशिकचे ते नाशिकचे, आणि त्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. ही 40 पोरं आहेत ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार शेवटच्या टाळ्या वाजवा. शिष्टीमाले दादा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सप्त्याचं नियोजन केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आरडे मास्तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी तारीख दिली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आता हात घ्या आणि स्वतःच्या पाठीवरती हाताने मारून घ्या. वा, तुम्हाला बी शुभेच्छा नको आहे. असू द्या. म्हणून चला, झालेली सेवा ज्ञानोबा, तुकोबा, आई वडील, आणि आमच्या सर्वात महत्वाचं ज्यांची सिस्टीम कवितके मंडप अवसरी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार सुंदर टाळ्या वाजवा. आता धर्मनाथ बीज आहे, आणि धर्मनाथ, हेमचंद्रनाथ आणि गहिनीनाथ यांच्यापैकी एक अंश आहेत. मी ती कथा सांगणार नाही, ती कथा तुमच्या इथं स्पेशल कीर्तन आहे, फक्त त्यातला एक छुटका मारून जातो. एक गाणं सगळ्याला आवडतंय, ते त्यातलंच आहे बरं का, मी इकडलं तिकडलं उचललं नाही, ते जे नवनाथामधलं आहे. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या ब्रह्मगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ या ब्रह्मगिरी पर्वतात, त्यांची बाचा लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ या ब्रह्मगिरी पर्वतात, त्यांची बाचा लईच निराळी. हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. हे बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बोलतो बंगाली रे दादा बोलतो बंगाली, हे बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली. महाराज आणि धर्मनाथ बीजानिमित्त धर्मराज जे आहेत हे मच्छिंद्रनाथ आणि गहिनीनाथ यांच्यापैकी एक अंश आहेत. तो कथाभाग मी का तुमच्या समोर मांडणार नाही, त्यासाठी स्पेशल कीर्तन सकाळचं ठेवलं आहे, ते तुम्हाला सविस्तर कथा या ठिकाणी सांगतील. म्हणून झालेली सेवा ज्यांनी मला आमंत्रित केलं असे आमचे बंटी दादा, आमचा नलवडे परिवार, आमचे खिलारे दादा, या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.